माजी मंत्री धनंजय मुंडे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे। करुणा मुंडे यांनी धक्कादायक विधान केले। धनंजय मुंडेंनी माझ्या बहिणीवर बलात्कार केला। मी पुरावे घेऊन जरांगे पाटलांकडे गेले होते, असे करुणा मुंडे यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर काय चर्चा झाली याची माहिती करुणा मुंडे यांनी दिली आहे। करुणा मुंडे यांनी नेमकं काय म्हटलंय ते सविस्तर पाहूयात। तसेच मी जरांगे पाटलांकडे गेले, त्यांना मी माझ्याकडे असलेल्या पुराव्यांच्या बाबतीतही सांगितलं, पण मला त्यांनी खूप समजावून सांगितलं। अजून धनंजय मुंडे यांचे काही बाहेर काढलेले नाही। बाहेर काढले तर महाराष्ट्रात राहणं मुश्किल होईल। स्वतःच्या समाजाचे लोक चप्पलनी मारतील, असं विधान यावेळी त्यांनी केलंय। तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या, माझ्या बहिणीवर बलात्कार केला, माझ्या आईने आत्महत्या केली। ही सुसाईड नोट आणि पुरावे माझ्याकडे आहेत। धनंजय मुंडेने गुंडा गँग पाळलेली होती। माझं धनंजय मुंडेला चॅलेंज आहे, मी अंगावर येते, मला शिंगावर घे। तुला GR कळतो, तुला शपथपत्र कळतं का, असा सवाल करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी केला आहे। तसेच पुढे बोलताना करुणा मुंडे म्हणतायत की जरांगे पाटलांनी सर्वांना न्याय दिला, सर्व जातीतील लोकांना न्याय दिला, असं विधान केलंय। या दरम्यान याआधी करुणा मुंडे यांची बहीण रेणू शर्मा यांनी 21 मध्ये धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला। त्यांनी म्हटलं होतं की मी धनंजय मुंडे यांना 1966 पासून ओळखते। 2006 पासून वारंवार माझ्यावर बलात्कार केला। 2006 साली माझी बहीण बाळंतपणासाठी इंदोरला गेली होती, तेव्हा घरात कोणी नसताना हे माहीत असून ते घरी आले आणि माझ्यावर बलात्कार केला। याबाबत रेणू शर्मा यांनी पोलिसात तक्रार केली, मात्र काही दिवसानंतर ही तक्रार मागे घेण्यात आली। यानंतर आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलंय। आता या आगामी काळात करुणा मुंडे या मनोज जरांगे पाटील यांच्या मदतीनं याबाबत आवाज उठवणार का, हे पाहण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे।